Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English topic George Washington Carver. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. विद्यार्थ्यांनो, आज या ठिकाणी आपण जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर याची गोष्ट या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. लिसन केअरफुली अँड रीड अलाउड. लक्षपूर्वक ऐका आणि मोठ्याने वाचा. या ठिकाणी हे जे पिक्चर दिलेले हे पिक्चर आहे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचं. अ मॅन इन अलाबामा हॅड गॉन आउट फॉर अ वॉक. अलाबामा या ठिकाणी एक व्यक्ती राहत होता, एक माणूस राहत होता. सडनली हिज फूट स्लिप ओव्हर द मड ऑन द रोड. ज्यावेळेस हा व्यक्ती रोडावरून चालत होता त्यावेळेस त्याचा पाय हा घसरला. हिज क्लोथ वेअर प्लॅशेस विथ मड. आणि त्याच्या कपड्यांवर चिखलाचे, मड म्हणजे चिखल आणि स्प्लॅश म्हणजे डाग, त्या चिखलाचे डाग हे त्याच्या कपड्यांवर पडले. ही टूक आउट हिज हँकरचिप अँड बिगॅन टू क्लीन हिज क्लोथ्स. त्याने आपल्या खिशातील रुमाल काढला आणि त्या हँकरचिपने म्हणजे रुमालाने, हातरुमालाने ते जे डाग होते कपड्यांवरील ते तो स्वच्छ करू लागला. ही वीप ऑफ ऑल द मड. त्याने त्याच्या कपड्यांवरील सर्व चिखलाचे डाग हे त्या हँकरचिपने पुसले. बट ही सॉ दॅट देअर वेअर स्टेन ऑन हिज क्लोथ. परंतु त्याने पाहिले की आपण या रुमालाने कितीही डाग पुसले तरीसुद्धा कपड्यांवरील डाग हे जात नाही. अँड व्हॉट्स मोअर द स्टेन्स वेअर ब्ल्यू. आणि ते पुसल्यानंतर ते जे डाग आहे तर त्या डागांचा कलर हा त्या ठिकाणी ब्ल्यू झालेला आहे. द हँकरचिप टू हॅड टर्न ब्ल्यू. आणि ज्या हँकरचिपने आपण ते डाग पुसले तो हँकरचिपसुद्धा ब्ल्यू कलरचा झाला. ही वॉश द हँकरचिप. त्याने तो जो हँकरचिप होता तो त्या ठिकाणी वॉश केला, धुतला. बट द ब्लू स्टेन वेअर स्टील देअर. परंतु ते डाग त्या ठिकाणाहून निघाले नाही, ते जसेच्या तसे राहिले. दे कुड नॉट बी वॉश ऑफ. त्यांनी धुवून पाहिलं परंतु तरीही ते डाग हे जात नव्हते. दिस मॅन वॉज नो ऑर्डिनरी मॅन. हा जो व्यक्ती होता हा काही सामान्य माणूस नव्हता. ही वॉज अ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर द फेमस सायंटिस्ट. हा जो व्यक्ती होता हा होता जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. आणि जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे एक प्रसिद्ध असे सायंटिस्ट आहे, शास्त्रज्ञ आहे. अ ट्रू सायंटिस्ट वॉन्ट्स टू स्टडी एव्हरीथिंग. आणि हे जे सायंटिस्ट हे नेहमी जे सत्य असतं त्या सत्य हे त्या ठिकाणी ते सत्याचा अभ्यास करता आणि लोकांसमोर सादर करता. इवन मड स्टेन. आणि त्या ठिकाणी त्याने पाहिलं की या कपड्यांवर या ज्या चिखलाचा डाग पडला आहे तर तो काही जात नाही. कार्व्हर रश टू हिज लॅब अँड टेस्टेड द मड स्टेन अँड द सॉईल. कार्व्हर यांनी काय केलं, तो जो कपडा होता तर तो कापड हा त्या लॅबमध्ये घेऊन गेले आणि लॅबमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यावरील जे डाग आहे त्या डागांची त्याने टेस्ट केली. मड स्टेन अँड द सॉईल. आणि ते जे डाग होते त्याच्यात काही हे मातीचे डाग होते आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे माती ही मिक्स झालेली होती. आफ्टर मेनी टेस्ट. त्यांनी जेव्हा या चिखलाची टेस्ट केली ही लर्न हाऊ टू मेक अ गुड क्वालिटी ब्लू पेंट फ्रॉम द सॉईल. त्यांनी पाहिलं की ही जी माती आहे या मातीपासून ब्लू कलरचा कलर या ठिकाणी तयार होतो, असं त्या शास्त्रज्ञाला त्या टेस्टमधून लक्षात आलं. अ चर्च इन दॅट टाऊन नीडेड पॉईंट. त्या ठिकाणी जे चर्च होतं त्या शहरामध्ये जे चर्च होतं हे जे चर्च आहे त्याला त्या ठिकाणी पेंट करायचं होतं, कलर द्यायचा होता. कार्व्हर स्टुडंट पेंटेड द चर्च विथ दिस लवली ब्लू पेंट. म्हणून त्या ठिकाणी कार्व्हर हे जे विद्यार्थी दशेमध्ये होते तर त्यांनी हा जो निळा कलर तयार झाला याचा जो शोध लावला त्यांनी हाच निळा कलर त्या ठिकाणी त्या चर्चला दिला. नो वन कुड बिलीव्ह.
त्यांनी हा जो कलर दिला तर त्याच्यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. दॅट द पेंट वॉज मेड फ्रॉम द सॉईल अंडर देअर फीट. आणि हा जो कलर दिलेला होता तर हा कलर कशापासून तयार झाला होता तर मातीपासून. सॉईल मीन्स माती. या मातीपासून हा ब्ल्यू कलर या ठिकाणी तयार झाला होता आणि ह्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवत नव्हतं. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर वॉज बॉर्न इन 1861. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म 1861 या साली झाला. हिज पॅरेंट्स वेअर स्लेव. त्याचे आईवडील हे गुलाम होते. हिज फॅमिली वर्क ऑन अ फार्म इन अमेरिका. त्यांची जी फॅमिली होती तर ती अमेरिकेमध्ये शेतात काम करत होती. ही लॉस्ट बोथ हिज पॅरेंट वेन ही वॉज स्टील अ बेबी. कार्व्हर यांचे आई आणि वडील हे ज्यावेळेस कार्व्हर हे बेबी होते त्यावेळेस म्हणजे एक लहान बाळ होते त्यावेळेसच त्यांचे आई आणि वडील यांचं निधन झालं. म्हणजे इतक्या लहानपणीच त्यांनी आई आणि वडील यांना गमावलं होतं. कार्व्हर लव्ड प्लांट्स इवन ॲज अ चाइल्ड. कार्व्हर यांना लहानपणापासूनच झाडांची खूप आवड होती. ही केअर फॉर देम आणि म्हणून ते नेहमी त्यांची काळजी घेत असत. ही अंडरस्टूड व्हॉट द प्लांट वॉन्टेड. त्यांनी त्या झाडांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. व्हॉट द प्लांट्स वॉन्टेड. ही जी छोटी छोटी झाडं आहे यांना काय हवं आहे. व्हॉट वॉज रॉंग विथ देम. या झाडांसोबत काय चुकीचं होतं. सून पीपल अराउंड द फार्म बिगॅन टू कॉल द यंग मॅन प्लांट डॉक्टर. आणि अशा प्रकारे झाडांना कोणकोणत्या गोष्टीची गरज असते हे या गोष्टीचा शोध हा त्यांनी लावला होता आणि या शोधामुळे सर्व लोक हे त्यांना प्लांट डॉक्टर म्हणजे झाडं झुडपांचा डॉक्टर म्हणून त्यांना ओळखायला लागले. यंग कार्व्हर वॉन्टेड टू गो टू स्कूल अँड देन कॉलेज. ज्यावेळेस कार्व्हर हे तरुण वयात होते त्यावेळेस त्यांना शाळा आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची होती. बट ही वॉज अ ब्लॅक बॉय. परंतु ते दिसायला खूप काळे होते. मेनी स्कूल अँड कॉलेजेस इन दोज डेज डिड नॉट टेक ब्लॅक स्टुडंट. त्या काळामध्ये बरेचसे अशा शाळा आणि कॉलेज होते की जिथं काळ्या कलरच्या मुलांना ॲडमिशनही मिळत नव्हती. कार्व्हर डिड नॉट लूज हार्ट. ज्यावेळेस कार्व्हर यांच्या लक्षात आलं की आपला रंग हा काळा आहे आणि म्हणून आपल्याला कोणत्याही शाळा आणि कॉलेज या ठिकाणी ॲडमिशन मिळत नाही त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या मनाला समजूत घाली आणि त्या ठिकाणी ते निराशावादी न होता ते पॉझिटिव्हली विचार करू लागले. ही वेंट फ्रॉम प्लेस टू प्लेस. ह्या शाळेत जर ॲडमिशन मिळालं नाही तर ते दुसऱ्या शाळेत जायला लागले. दुसऱ्या नाही तर तिसऱ्या शाळेत जायला लागले. अशा वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन त्यांनी तपास केला की आम्हाला कुठे ॲडमिशन मिळेल. ही फाउंड अ कॉलेज वेअर ही कुड स्टडी. आणि शेवटी त्यांना एक असं कॉलेज मिळालं की जिथं त्यांना अभ्यासासाठी त्या शाळेमध्ये त्यांना ॲडमिशन मिळाली. ही स्टडीड हार्ड. त्यांनी त्या ठिकाणी खूप कष्ट घेतले अँड बिकम अ सायंटिस्ट. आणि एक सायंटिस्ट एक शास्त्रज्ञ हे त्या ठिकाणी ते बनले. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कार्व्हर यांना शाळेत ॲडमिशन मिळाली आणि तिथून पुढे त्यांनी कॉलेज केलं. शाळा आणि कॉलेज या काळामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली, खूप हार्डवर्क केलं आणि एक सायंटिस्ट या ठिकाणी ते बनले. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे त्यांचा बालपणीचा प्रवास हा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. तर इथून पुढचा प्रवास हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लर्न करूया. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.